काय चाललंय नाटक इथं? काय नाही ते आपलं जेवणाचं म्हणजे वाढायला. सगळ्यांना व्यवस्थित वाढायचं. हा, लक्ष ठेवा सगळ्यांकडे. कोणाला काय पाहिजे द्या. काय पोरींकडे बघायचं ना, नाहीतर मग आहेच मी. हा मी बघतो. काय म्हणजे मी बघतो की कोणी मुलींकडे बघणार नाही आमच्यातलं. मी बघतो. हा, आणि तू काय करते की इथं? ते मी ही बाई आता महाप्रसादाची तयारी सुरू करायची ना. मी म्हणलं का शेवेकरी होऊ आणि मदत करू पोरांना. तर बाई हाय का आता अहो माझ्या हाताला असं धरलं म्हणे का रंजू अक्का नाही बाई तू पहिल्या पंक्तीला जेवायला बस. असं आहे पोरांचं काय करावं. नाही असं काही नाही झालं. काहीतरी नाही असं काही नाही झालं. बोलले इसरतात ते. ए चल, तुला काय काम धंदे नाही का? चल इकडनं. ए जा सतरंजा घेऊन ये. अय, काय बोलला रे पत्रकार. म्हणजे असं आम्हाला सांग तू रंजू अक्का. जा सतरंजा घेऊन ये म्हणून. कळतंय ना तुमचं तुम्हाला. हा मग दावत जायचं आणि परत सतरंजा घेऊन यायच्या. सांगताय मला काम ते. तुम्ही इथेच थांबा. बाई हाय का आमदार बाई कशाला आले असतील इथं. बाबा आमदार बाई आली. या मॅडम या. नमस्कार. माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आलात, बरं वाटलं. जितेंद्र, खुर्ची आण. थांबा. काय गरज नाहीये. जरा बोलायचं होतं. बोला. खाजगीत बोलायचंय. खाजगीत बोलत या. तुम्ही इथेच थांबा. आमदार मॅडम बसा. बर, काय घेणार? चहा, कॉफी की थंड? उत्तर हवंय मला. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या घरात घुसून सापळा पुरायची? मी पुरला? अहो आमदार मॅडम काय बोलताय तुम्ही? तुम्ही आमदार आहात, एवढी टाईट सिक्युरिटी आहे, तुमच्या नाका घालून जाऊन कोण कशाला काय? आमदार मॅडम तुमचा भूतकाळ बघता तुम्हीच काही केलेलं नाहीये ना. हे असले छोटे मोठे डाव खेळून तू मला मात देशील असं तुला वाटतंय? हे असले डावपेच माझ्या राजकीय कारकिर्दीत मी खूप खेळले. तुला काय वाटलं याने मी घाबरेन? घाबरलो नाहीत मग इथे कशा काय आला? भंडाऱ्याचं जेवण करायला नक्की आला नसेल. मुद्द्याचं बोल. हे आवडतं मला, मुद्द्याचं बोलतो. आमदार मॅडम तुमच्याशी वैर घेऊन मला माझं नुकसान नाही करून घ्यायचंय. तुमच्यासाठी एक चांगली ऑफर आहे. हा तुम्ही तुमचा इगो थोडासा साईडला ठेवला, माझं ऐकून घेतलं तर फायदा दोघांचा आहे. कोणता फायदा? सांगतो, बसा बसा बसा. काय हवंय तुला? कशासाठी करतोयस हे सगळं? त्या आश्रमासाठीच ना? तुमच्यासाठी. काय? तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आश्रमासाठी. आश्रम सुरू केल्यानंतर जसा माझा फायदा आहे तसा तुमचाही फायदा आहेच की. फायदा? तो कसा? कसं आहे, आज माझे 100 भक्त आहेत, उद्या 1000 होतील, परवा तेरवा ही संख्या वाढतच जाईल. मग हेच तुमच्यासाठी राजकारणात एक एक मत महत्वाचं आहे.
तुम्ही जर मला जवळ केलं तर माझ्या भक्तांचे वोट तुम्हाला येतील, तुमची वोट बँक वाढत जाईल आणि वोट बँक वाढली तर तुमची मंत्रिपदही वाढत जातील. किती दिवस ती आमदारकी जपत राहणार आहात तुम्ही? काय करतोयस? मुख्यमंत्री चेहऱ्यावर दिसतंय. मुख्यमंत्री बनायचे योग आहेत. मुख्यमंत्री बना. असंही आपल्या महाराष्ट्राला आत्तापर्यंत एकही महिला मुख्यमंत्री लाभलेली नाहीये. आणि कसं आहे आमदार मॅडम, लोकांच्या मनावर नुसते रस्ते बांधून, शाळा उभ्या करून, हॉस्पिटल बांधून, ॲम्ब्युलन्स देऊन राज्य नाही करता येतो. राज्य करायचंच असेल ना तर त्यांच्या भक्तीवर राज्य करा, तेव्हा ते तुम्हाला शरण येतील, तुम्हाला आपलं म्हणतील. बरं, तू म्हणतोयस ते एक वेळ मान्य केलं तरी तुझी ही भोंदूगिरी फार काळ टिकेल हे कशावरून? आज मला माहित आहे की तू भोंदू आहेस. उद्या लोकांना कळायलाही फार वेळ लागणार नाही. आणि एकदा जर का लोकांना हे कळलं तर पोलीस तुझा धंदा बंद करतील. मग नाही कळणार, कधीच नाही कळणार. कारण माझ्या भक्तांनी त्यांच्या अकलेवर माझ्या भक्तीचं पांघरून घेतलंय. आणि काय मॅडम, मी फक्त लोकप्रिय नाहीये, ही माणसं मला देव समजतात. त्यामुळे कोणीही माझ्यावर किंवा माझ्या हेतूवर शंका घेणार नाही. राहिला प्रश्न पोलिसांचा, जसं आज तुम्ही त्यांना हँडल केलं तसं इथून पुढे सुद्धा करायचंय. तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवा, आम्ही तुमच्यावर ठेवतो. आय वॉज राईट अबाउट यू. मी खूप हलक्यात घेतलं तुला. आता मला खरं खरं सांग, माझ्या घरामागे जो सापळा पुरलास तो कुणाचा होता? अरे बापरे, आता याचं उत्तर मी कसं देणार? तुम्हाला चमत्कार बघायचा होता, मी दाखवला. तुम्ही माझ्या भक्त व्हा, असे बरेच चमत्कार दाखवेन मी तुम्हाला, जे तुम्हाला कुठच्या कुठे घेऊन जातील याची कल्पना नाहीये तुम्हाला. हेच घडायला नको. त्याला राजकीय आधार, राजकीय पाठबळ त्याला मिळायला नको होतं. तो शेफारेल, लूट करेल, आणि शोषण करेल जनतेच. साहेब, पण मला एक गोष्ट कळत नाही, आमदारबाईंनी पण त्यांचा स्टँड बदलला. पहिले ते आपल्याला बोलल्या की पाहिजे ती कारवाई करा, मी तुम्हाला सहकार्य करेन, पण आता त्या स्वतःहून माघार घ्यायला लावतात. राजकारणी बाई आहे ती, तिला फक्त स्वतःचा फायदा कळतो. लोकांच्या जीवाचं काय होतं याची अजिबात काळजी नसते. जिथं फायदा तिथे बरोबर जाऊन पोचतात, वेळेत जाऊन चिकटतात तिथेच बरोबर. तो त्याच्याकडून फायदा होणार आहे, तो त्याचा वापर होणार, त्याचा उपयोग करून झाला की हीच बाई म्हणणार याला गोळ्या घाला. पण त्याच्या आत त्या टेलरला इकडं फटफटत आणायचं आपल्याला. हॅलो हॅलो सुधाकर, अरे वाड्यावर आमदारबाई आलेत भंडाऱ्यासाठी. काय? अरे हो, ते तुझा भाव आणि आमदारबाई आता वाड्यात गेलेत खाजगीत बोलाय काहीतरी. नक्की का? अरे हो, तर तेवढं साहेबांच्या कानावर घालमय झाले. बर साहेब, आमदारबाई त्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमात आल्यात. तो भामटा आणि त्या काहीतरी खाजगीत बोलतात वाड्यात, दोघेच.